अरे दत्ता, काय नाना? अरे इंदू खय गेला हा तर अजून इला नाही अरे. असं कसा पाठवला तुम्ही ते का? नाना मी तिका लय समजावण्याचा प्रयत्न केला पण ऐकू कसं नाही. मुंबई जाऊक निघाली होती, नंतर म्हणा होती जाऊन येत आहे. अरे किती वेळ झालो पो हा, एवढं वेळ बाहेर राहणार नाही ता. आता अण्णा इलो तर काय होय त्या मी सांगा खोया का? होय ना, सकाळपासून तू राग असतो डोक्यात आहे ना. लवकर येऊ खुई. मी बघून येते. तुम्ही खैसर शोधला जाता तेंका? बघते गावात कोणाक तरी माहित असत. अहो इंदू, ओ इंदू, काय असा तुझी हाऊस? काय असा? माका काय माहित. घरा गेला नाही अजून? येत ना? खयच बसते आता. थांब थैसर. काय गेलो होतस? देवळात. काय? चुकला माझा. तुमच्याशी खोटं बोलले मी. पाटणकर बाईंकडे गेले होते माधवाचा पत्तो मागूक. सकाळच्या सांगून तुका समजला नाही? मी तरी काय करतले हो. पोरात 9 महिने पोटात वाढवले, त्याच्याशी नाही तोडता येत. कसा इसरा मी माझ्या जिला. लय आठवण येत त्याची. मी माधवाक नाही विसरू शकणार. मी माधवाक. इंदू, अण्णा सरिता, दत्ता, अरे इंदू आज घेऊन चला बघूया आधी. चला. सरिता, जा काय झाला ना तर आता डोक्यातून काढून टाका बघू. सरिता, किती आणि काय काय डोक्यातून काढायचा? आज अण्णांनी आईवर हात उचलले, काढले डोक्यासून. घरातून बाहेर काढत होते, काढले डोक्यासून. हो पण ह्या सगळ्या एका दिवसाचा नाही हा. तो जन्म सगळा सहन करण्यात गेला. वाटत एक दिवस असा नाही गेलो अण्णा आईवर चिडले नाही. एक दिवस असा नाही उगवलो त्या दिवशी अण्णा आईशी प्रेमानं बोलले. मी कधीच आऊशी बापाशी प्रेमानं बोलताना बघूक नाही.
माका मारल्याने तेव्हा तेव्हा मध्ये येईल. माका मारा आपण माझ्या पोरांका हात नको लावू. माधव निघून गेलो अण्णांच्या रागापाय. शाळेक राग येलो तर ती आईसमोर बोलून मोकळा होतो. माका राग येलं तर मी धुसमसत राहतोय. पण ही ना आयुष्यभर सहन केलं. आज झाला आता उजाडला का विसरली. परत तयार सहन करू. अण्णांनी आई कधी नजरेसमोर बघितल्यानेच नाही. अभिराम भाऊजी नीट डोका पुसा, सर्दी होय. अशीच रोज अंघोळ करायची हा. लवकर उठू. मी पाणी काढून देऊ काय? जमूच नाही तुमका. कदा शिकेल पाणी काढू. होय काय? तुमची बाय लिहिली ना की मगे करा मदत बायले. काय झालं हसाक? माझी बायले अजून वेळ हा. त्याच्या आधी चहा द्यायचा लगीन होय. त्यांचा तर होय, त्याच्या आधी तुमचा. अजून मी मोठं उचा दत्ता आदा एवढो. वशाला वशाल लई यायला लागत. आता बघ मी केवढं श्वास येतो. मगे ना तुमका गिरणा तोडूया. मगे होशाल मोठे. नाही माका नाही लग्न करूचा. बरं जावा देवाच्या पाया पडून घेऊ. अभिराम भाऊजी हा हैसर येवा. काय झाला? ह्यो अण्णांचं रुमाल ना? होय. तुमच्याकडे कसं येलो? काल आहे आणि मी पाटणकरांकडे गेलो होतो ना, हैसर सापडलो. तो मी घेऊन येईल. बरं अभिराम भाऊजी कोणा काय बोला नको हा. होय. जावा. झाली अभिराम आंघोळ? होय दत्ता. सरिता हा ह्या शर्ट एवढं धुवून टाक. ह्या घे. देवा काय बाहेर चाललास काय? होय कामावर जात आहे. रोजचीच तुमची कामा. माका पण नेवा ना काहीतरी बाहेर. काय कामावर घेऊन जाऊ? कामाक कित्याक? फिराक तरी न्यायचं ना खय. खैसर जाणार फिराक? काय आहे सर? देवळात जाऊया. आज अचानक? मग देवळात जाऊ काय मुहूर्त लागता. आणि तसं आज शुक्रवार असा खूप लोक येतील देवळात. आपण पण जाऊया ना. तसा लगीन झाल्यापासून खयच जाऊक नाही. रे दत्ता तू हैसर असस? अरे अख्ख्या घरभर शोधून झाला तुका. बायको काय कपडे धुवूक मदत करतस की काय? अगेता शर्ट धुक दिलं होतंय. मग झाला होय. मग माझं एक काम कर. त्या कुडाळकरांकडे मसाला पुटूक दिले तेवढं घेऊन या. आणते आत्ताच आणू चा काय नंतर. काय रे काय झाला? काय दुसरा काम असा? काय नाही. खरा सांग. आहे देवळात जाऊन येणार होता पण उद्या जातो. अरे ठरवलास ना मग आज किती नको. आजच जावा. ग्रामदेवतेची जत्रा पण इली हा. थंयसर गावकरी असतील त्यांका विचार काय काय देऊचा लागता का. होय. अरे तर बघतस काय. जावा. सरिता काय रवान दे मी बघते. अगे नको एवढा सगळा करून जातय. बर सरिता या काम करशील. देवीक जातेस ना तर देवीक सांग माझो माधव जैसर असतात ना तैसर सुखी ठेव. कृपा कर त्याच्यावर. सांगशीत ना? सांगतोय हा. तुझा आशीर्वाद हा की नाही त्यांच्या पाठीशी. काय एक होचा नाही त्यांका. बरा आता लवकर निघा. आवरा लवकर. सरिता आवर लवकर. ओ बरा वाटता ना? तर
माका काय झाला? तुमका काय झालं ना या टप्पा देवळात गेला ना की ओटी ठेवूया मग तुमका जा काय मागूचा ना ता मागा हा शोभा हा दी मी ताट पकडताय. और हवान दे पकडते मी. नाही दी मी पकडताय. और हवान देव पकडते मी. सांगितलंय ना मी पकडते. दी. ओ मी असताना तुम्ही किती ताट घेऊन जाणार ओटीचा. हवान दे पकडते मी. द्या चला. चला तुम्ही नको लक्ष देऊ. चला. काय रे आज कोण गिरायक नाही तुझ्याकडे? नाही. मेल्या काहीतरी फुकटात पाजत जा. बघ कशी तुझी गिरायका वाढतात ते. बाबाशीची पेंडा काय आधीची उदारी दी. काय बोललं तू? हा अरे गरीबाकडसून पैसे घेतलं तू? अरे अण्णा एवढे मोठे पैसेवाले त्यांना कधी विचारलंस तू पैशांचा? हिंमत झाली तुझी? कलियुग रे घोर कलियुग असा. अरे उचल रे देवा लवकर उचल. हा उचल हा हे मेले कसा देव भला करो तुझा. हा आज कशी घशा खाली अगदी आरामात उतरा. आज तर अण्णा पण येऊची लक्षणा नाही. अण्णानू तुम्ही येवा आता तुमचीच आठवण काढीत होतय मी. वय घेवा. अच्छा हणसाबुडी जाऊचा वाटता. जाऊन येला. घेवा नाही उगाच तुमका उशीर नको ना म्हणा नाही विचारलंय मी. अण्णानू लय राग गेलो असा त्यांका पण तुम्ही जर ठरवलास तर काहीतरी मोठासा देऊन त्यांचं राग अगदी गायब सुद्धा करशाल लगेच. होय ना अण्णानू बरोबर ना? अण्णानू काय केलंय मी? काय चूक झाली माझी? अरे नको ती चौकशी. तुका किती वही? नाही चूक झाली. नाही बोलला. नाही माती खाल्ले. ही बघा अण्णानू माती खाल्ले. नाही चूक परत चूक नाही होणार. जा ये. अण्णा नाही कसं मी अण्णा नाही. अत्तर गोळ्यो घालीन गोळ्यो. शेवंता बघितलास असाच बडबडत राहता. सगळा करून झाला पण कशाकच गुण येऊक नाही. असं गुण येऊचो पण नाही. काय करूचा आता तुम्ही सांगा. आता करता आम्ही पण एका चालतो बोलतो धड उभो करा. लगील केला हो त्याचा. ह्या पोराचा पण विचार करू होय ना. ते का हैसर बसवा. ए काशी ए बाबा बस हैसर. नाही मी नाही येणार. मी बघतोय. ओ तुमका शेवंताकडे जायचा ना? मग ते तुमका शेवंताकडे नेतले. चला काय बसा. शेवंता काय असा शेवंता काय असा? उपाय करू तो लागाच. करा लवकर करा. काय ता पैसो खर्च झालो ना तरी चालात. कोंबे देऊ आणखी काय वया ता पण करू. हा नाही तेवढा सगळा विकताव.
आणि माझो चिल बरो होऊ कोय हो. लय मोठी किंमत तुमका मोजूची लागात. पैशान मोम्यान कायच होतो नाही. काय देऊचा लागात? जीव. जीव? जीव घेईन, एकेकाचो जीव घेईन, गोळ्यो घालीन. माझो जीव घेवा तुम्ही. तसो पण जगाला माझो काय उपयोग लाया? काय दिलंय बायका पोरांका? सर बागरात आणून टाकलंय ते का? काय होता आता सगळा माझ्या मुळाच होता. हो असं काय बोलतास? माझो जीव घेवा. माझ्या जिलासाठी मी माझो जीव देतय. येऊ काय? येऊ. तुम्ही आधी चला. रघु काका तुम्ही? दत्ता डॉक्टरांका बोलायला सांग, पण माका येवचाच लागला. तसा नाही, काय करूच आता सुचला नाही. सगळं अचानक झाला ना काका. जा होता आता अचानकच होता. डॉक्टरांनू तुमका बोलायला. तुम्ही बघा. असा काय करतास? त्यांचा चुकला, पण मी बोलावलंय ना तुमका, मग तुमच्या परीन काय होता आता बघा. रघु काका तुम्ही घरातलेच ना, तुमका सगळ्यांची काळजी असतात. एकदा बघू खोया. होय काका, नाही बरा झाला असता तर तुमच्याकडे येणार होतो. तुमच्याशिवाय कोण असा आमका? होय तर हे बाहेरच उभे असतात, काय होता काय बघत. येवा नायकांचा वाडो तुमचाच असा. छाया, औषधीचं काय झालं तर बघतास ना. गपरा होता. रघु काका त्याच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही. अरे मी त्याच्याकडे लक्षात दिलं नाही. ते काय त्या बडबडान देत. माका माझा कर्तव्य करू गोया. बघूया काय झालं आता. हो डॉक्टरांनू काय रघु काका? तुमका काय वाटतं? तुम्ही काय म्हणतास? ही नागिन असा. मग नागिनच जाते. हा कन्फर्म. नाना ही चांगल्या पद्धतीने घरात येऊ नाही असा. अचानक घात करतली. हो फेरो पूर्ण केल्या तर सोन्यासारखं जीव जाय. काय उपाय असतात तो सांगा, आम्ही करता. होयत होयत सगळा होयत. मी असे ना, मी फेरो पूर्ण करू देऊचंय नाही. मी काय तो उपाय करतोय, त्याच्यात खंड पडू द्यायचो नाही. आणि सगळ्यात आधी थोडे दिवस या घरात मांस मच्छी बंद करा. जमात? होय. डॉक्टरांनू तुम्ही काय बघलात की नाही? काका तुम्ही आता सगळं बघतास आणि करतास, तर मी आणि काय बघतल. याक मलाम आणि 4 गोळी देऊन ठेवत. गुण येत ना. येतो लो. अजून 2दा उपाय करू तो लागतालो. उद्या कोंबडो आरवाच्या आधी आणि दुपारी 12च्या ठोक्यात सूर्य डोक्यावर इलो की. होय करता. आणि उपाय जर चुकवलात तर तुमका भारी पडात. ह्याचा काय हा ना, तर मी सगळा बाहेर काढतोय. हा नाना जपून ठेवा. येतय मी. पोराचे हाल बघवत नाही तू. गुण येता ना, मग हे करूक वया.
कोणास तो अण्णा नायकाक धक्को देऊन जातस जीव घेन माका अण्णा नाईक म्हणतात नलूस अण्णा माईक लेप लावचो असा काल रातच्याक त्रास झालो ना माईक नागिन इली हयसर हयसर अशी इली अशी वाढत गेली फेरो झालो ना की माणूस जाता फेरो नाही झालो रघु काका इले ना डॉक्टर पण इले माई वाचली लेप लावचो असा ना मगे बरा होणार असंच ना एका माणसाक ना नागिन इली अशी मानेकडे अशी मगे हळूहळू पेरो पूर्ण झालो मगे माणूस गेलो 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 माणूस नाही गेलो अण्णा गेले हे पांडू तुला काय सांगितलेलं काय ता दुराणूक सांगितलेलं ना आणलंय आणलंय विसरलं नाही केव्हा दत्ता भाऊ खा देता पांडू काय हा दुर्वा दुर्वा हा मेल्या अंगा खास सुटली तर तुका कळला नाही दत्ता भाऊ काय या मेल्या खास कुसली असाही आता अंगभर खास सुटाक बघ कसा कळत नाही तुका दत्ता भाऊ नको नको दत्ता भाऊ टाकताय सर टाकू टाक ऐसे टाकू दत्ता भाऊ खाज खा देता चल अरे काय म्हणतोस तोंडत्या काय नाही कसा आहेस हा बरं असं तुम्ही कसे असास माझं काय चाललंय बरं मी येत आहे हा बर चल चल लवकर नाही तर दोघांचा जीव जाईल चल 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 लवकर अण्णा अहो घराच्या इतक्या जवळनं जाताय निदान हाक तर मारायची मागच्या वाडीत जरा काम असा म्हणून जात होते अहो आता इतक्या जवळ आलात तर पाय तर लावून जा घराला चहा घेऊयात चला नको नंतर घे अहो आता आलाच आहात तर असं कसं जाऊ देणार तुम्हाला या या चहा घेऊया लय महत्वाचं काम असा जाऊचा अहो अण्णा फार वेळ नाही घेणार तुमचा 2 मिनिटं लागतील
तुमका पण कामावर जायचं असत ना. हो तेवढा वेळ मी काढू शकतो अण्णा. या 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 चला या चहा घेऊ. नाही नंतर येईन. अहो अण्णा असं कसं चालेल. पाटणकर एकदा सांगितलंय ना जाऊचा हा म्हणा. नाही नाही बरं बरं उशीर होत असेल तर राहू दे. येत आहे. कुमुदिनी माझा चष्मा राहिला तो दे ग. अण्णांचंही काही कळत नाही. 2 मिनिटं वेळ नाही म्हणाल. काय बडबडताय. अगं आत्ता इथूनच गेले अण्णा. अण्णा मी म्हंटल चला चहा घेऊयात. नाही म्हणाले उशीर होतोय. गेले. बर येतो मी. पांडू या बघ काय काय ता पत्ता असा माझा दादाचं. आता बघ आई कशी खुश होतली. मी हा नेऊन आई दाखवतोय. उठ 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 उठ. काय रे. हा अभिभाव विसरले. कांबळा सरिता वहिनी धूप मागल्यांना ता नेऊन दिलं होतं. पांडू दादी नीट ठे. दूध जेवता ना. अरे तू नीट ठे. काशी अरे उठलंस की त्या. अजून थोडा वेळ झोपायचंच ना. खिरीचं वास इलो काय रे तुका. वय तुझ्यासाठीच केलंय रे बाबा खीर. बस बसायचं. थांबा थंड करतय. गरम हा ना मगे पी. थंड करतय. हा मगे पी थंड करते. काशी काय वया काय तुका सांग माका. मी करतय. नको सांग रे मी करतय काय वया आता. पण असो शाण्यासारखं वाग. बाहेर पडा नको जास्त. पहिली लोका वाईटावर उठलेली असत. काय करतील ती सांगता येणार नाही. माझ्या झिलाक खुळ्यात काढतात काय. पण बघा माझो झिलस तुमच्या सगळ्यांच्या नाकावर टिचून नाही माका परत वाड्यावर घेऊन गेलो तो कशाक वया. रे खीर झाली थंड. घे पिऊन घे. कशी अरे चांगली होय ना. खा जरा अंगाक लागान दे. काय करून घेतलंस बघ स्वतःचा. या शोभा काय गेला भांडी घासून. शोभा गो शोभा. खा रे बाबा खा. वाटतं ना आता. अभिरामा अरे शाळेत नाही गेलस.
डोकं बरं वाटणार नाही ना म्हणून नाही गेले शाळेत. अरे असा काय करतस? शाळेत जायचा, शिकून लय मोठा व्हायचा. माधव दादा एवढा ना? होय, माधवा एवढा. आई तू रडतोस किती आहे? हा बघ काय हा? काय ह्या कसला पुस्तक? माझा असा माधव दादा पाठवलेला. माझ्या माझ्या माधवान पाठवल्या. होय. आहे ह्या बघ काय? ह्या काय? ह्या काय काय लिहिलेला हा? मी तुका वाचून दाखवते हा. माधव हरी नाईक, लक्ष्मीचा डॉक्टर SS मार्ग, कोतवाल मैदान जवळ, मुंबई 400012. मुंबई म्हणजे माधवाचा पत्ता. होय आहे. तू माधवाचा पत्ता शोधत होते ना, मिळालो ना पत्ता आता. पुस्तक बघून झाल्यावर पत्तो गावता की नाही ता बघी होतोय. बघे पुस्तका बघले. लय हुशार झालोस रे तू. माझं दादा एवढं तर नाही ना. पशीत एवढं पण होशील. आहे ह्या पत्त्याला आपण माझं पत्र पाठवू शकतो ना. माझा दादा पत्र पाठवत त्याच्यावर उत्तर पण देऊ शकतो लो. मग मी मोठं झाल्यावर या पत्त्यावर जाईन. जाशील रे बाबा. आहे रडतोस किती आहे? रडणार नाही रे. मग आनंद झालो ना म्हणून डोळ्यातून पाणी येईल रे.